ओके 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 प्रीतम, आईने सांगितलेलं कळत नाही का? ओके आई, इट्स ओके, प्लीज तू चिडू नकोस. अरे मी चिडत नाहीये, पण जोपर्यंत हा महायज्ञ होत नाही ना तोपर्यंत तू माझ्या नजरेआड सुद्धा व्हायचं नाहीयेस. हो आई. श्रीकांत, ते सिक्युरिटी वाले ते या रे आत या. तुम्ही डोळ्यात तेल घालून आदित्यची सिक्युरिटी बघायची आहे. तुम्ही कायम आदित्य सोबत असणं अपेक्षित आहे आणि त्याची रक्षा करणं अपेक्षित आहे, कळलं? येस मॅडम. या हो चला. खेळ कसा चाललाय ना तेच कळत नाही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला पाहिजे, पण त्यांना कसं समजवणं तेच कळत नाही. देवा, हे समजा माझ्यासाठी नाही, फक्त आदित्य सरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मला लग्नाची घाई करायला पाहिजे. आता तूच माझी मदत कर. पारू. हा बा, काय झालं? काही नाही, जरा ये ना, बोलायचंय. ये 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 घरी. पण बाप, बिचारी अहिल्या, तिला तर हे पण नाही माहित की ज्यांना तिने आदित्यचा जीव वाचवण्यासाठी आणलंय तीच माणसं त्याचा जीव घेणार आहेत. पुढच्या अमावस्येपर्यंत नक्की होऊन जाईल. होय का? महाराज के, महाराज के. अगं ते भविष्य सांगतायत. भविष्य? महाराज, तुम्ही सांगितलं भविष्य खरं ठरतो. अहो, माझ्या मुलीचं लग्न तुम्ही सांगितलेलं तारखेलाच झालंय. अहो नको, माझं ज्ञान हे फक्त लोकांच्या सेवेसाठी आहे, मला पैसे नकोत. मला ना असं वाटतंय, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तो आपण करू शकतो. वर्कआउट. नवीन प्लॅन, नवीन बिझनेस. नवीन बिझनेस? काय काय? आपण ना भविष्य सांगायचा बिझनेस स्टार्ट केला. तू भविष्य सांगण्यात? ऐक ना, अरे झिरो इन्व्हेस्टमेंट, काहीच भांडवल नाही, फक्त बोलायचं, भविष्य सांगायचं, पैसे कमवायचे, करोडपती व्हायचं. कशी आयडिया? म्हणजे तू आता दामिनी माता होणार. म्हणजे आम्ही म्हणायचं दामिनी माता की महाराज के, महाराज के. आज सूर्यास्ताच्या आत तुझं आणि आदित्यचं लग्न होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुझ्या गळ्यात त्याचं रक्षा कवच पडत नाही तोपर्यंत आदित्यचा जीव सुरक्षित नाही. पण गुरुजी, देवी यांच्या परवानगीशिवाय आदित्य सर हे लग्नासाठी तयार होणार नाही. आणि देवी यांच्या त्यांच्या सुनेबद्दलही अपेक्षा आहेत, त्यामुळे त्या बी तयार होणार नाहीत. पण गुरुजी, यावर एक उपाय आहे. बोल. आपण देवी यांना समजा खरं खरं सांगितलं तर, म्हणजे आदित्य सरांच्या जीवासाठी हे लग्न किती गरजेचं आहे
हे जर का देवी आईंना समजलं ना तर तर मला असं वाटतंय देवी आई कदाचित तयार होतील. कदाचित म्हणजे शंकेला वाव आहे. अहिल्यादेवींना जर सत्य कळालं ना तर लग्न होण्याची शक्यताच कमी आहे. या सगळ्यात आपल्याकडे वेळ नाहीये हे तू विसरू नकोस ग. जर मुहूर्त टळून गेला तर काय करू शकणार आहोत आपण? आदित्यच्या जीवापेक्षा अहिल्यादेवींची परवानगी जास्त महत्वाची आहे का? गुरुजी हे बघा, आदित्य सर या लग्नासाठी तयार होणार नाहीत. आणि देवी आईंच्या विरोधात जाऊन त्यांच्यापासनं लपवून आदित्य सर काय बी करणार नाहीत. मग माझा नाईलाज आहे. सगळ्या जगानं जरी विरोध केला असता ना तरी मी या लग्नाच्या बाजूने उभा राहिलो असतो. कारण हा आदित्यच्या जीवाचा प्रश्न आहे. पण हे लग्न आदित्यच्या संमतीनं होणं पण तितकंच गरजेचं आहे. अगं लग्न हा शिवशक्तीचा संगम आहे. नुसत्या शक्तीच्या असण्यानं काहीही होत नाही. त्याला शिवाची साथ लागतेच लागते. अगं या लग्नासाठी आदित्य स्वखुशीनं तयार होणं महत्वाचं आहे. मागच्या वेळेला सुद्धा तसंच झालं ना. त्यांनी तुला तयार केलं आणि तू तयार झालीस. तुमच्या दोघांच्या परस्पर संमतीनं हे लग्न झालं होतं ना. पारू प्लीज. हे बघ